मी बाळकृष्ण सवरकर आपल्याला विनंती करतो आपण त्या ठिकाणी शुभ सन्मान करायचा मैदान क्रमांक 2 वरती। पंचांना विनंती असेल आपण सामना थांबवायचा आहे त्या ठिकाणी आपण सन्मान करतोय। आपण त्या ठिकाणी शुभ सन्मान करतो। मी बाळकृष्ण सवरकर आपल्याला विनंती करतो आपण प्रथम ज्या खेळाडूने रायगड जिल्ह्याच्या कुमारगडाचं प्रतिनिधित्व केलं आणि खऱ्या अर्थाने क्रांतिज्योत महिला प्रतिष्ठान आयोजित भव्य दिव्य कबड्डी लीग त्या ठिकाणी झाली, त्या लीग मध्ये ज्याने रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं असा जयेश काबड याचा आपण शुभ सन्मान करतो। जयेशला विनंती असेल आपण हात उंचावून आपली ओळख करायची आहे आणि मध्यभागी येऊन आपला शुभ सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो। जयेश गावण या खेळाडूचा आपण त्या ठिकाणी शुभ सन्मान करतोय। खऱ्या अर्थाने एक जबरदस्त खेळाडू आपल्या रायगड जिल्ह्यामधून बघायला मिळतो। खऱ्या अर्थाने त्याने विशेष असं प्रतिनिधित्व आणि विशेष कामगिरी आपल्या रायगड जिल्ह्याकरिता केली आहे। त्यानंतर आपण पुढील सन्मान करतोय रोड बुद्रुक संघाचा अथर्व बाईक यांनी देखील मागील वर्षी रायगड जिल्ह्याच्या कुमारगडाचं प्रतिनिधित्व केलंय। आपण अथर्व बाईक याचा शुभ सन्मान करतोय बाळकृष्ण सवरकर यांच्या शुभ हस्ते। धन्यवाद अथर्व आणि जयेश आपण या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करताय। अरे बादशाह परत पाठवत होता तसे पॉइंट मारून गेला ना तो। यशवंत खार संघ आपल्याला बघायला मिळतोय तर प्रतिस्पर्धी या मुरुड विभागामधील एक दादा संघ म्हणून संबोधला जाणारा असा यावेळेस मात्र चढाई करता जर्सी क्रमांक 22 एक जबरदस्त चढाई पाहता आपल्याला बघायला मिळतो। वारंवार याच्या देखील चढाई आपण मागील संपूर्ण सामन्यामध्ये अनुभवतो। यावेळेस मात्र सुपर टॅकलची नामी संधी असेल आणि रोशन मडवी मैदानामध्ये असेल बघा कितपत प्रयत्न करतोय। ज्या खेळाडूने नुकतंच या रायगड जिल्ह्याच्या परोड गटाचं प्रतिनिधित्व केलंय असा हा रोशन मडवी यावेळेस मात्र चढाईची धुरा आपल्या खांद्यावरती घेतोय। 7 खेळाडू असताना चढाई करता निश्चितच थर्ड रेटची वाट आता मात्र पाहिली जाते ती यशवंत कार संघाच्या माध्यमातून। यावेळेस मात्र आपण शकता 22 नंबर एफर्टची चढाई असेल ही या चढाईमध्ये निश्चितच प्रयत्न केले जातील आणि प्रयत्न करणं हे गरजेचं आहे मित्रांनो। कारण जर आपण बलाढ्य संघासमोर खेळत असू तर निश्चितच मित्रांनो आपल्याला प्रयत्न मोठे करणं गरजेचं आहे। आता मात्र थर्ड रेट कोरली संघाचा चढाई पाहता आपल्याला बघायला मिळतो। बघूया सुपर टॅकलची नामी संधी असेल यशवंत कार संघाकडे परंतु सुपर टॅकल केली जाईल यशवंत कार संघाच्या माध्यमातून। बघूया यावेळेस कितपत प्रयत्न करतोय निश्चितच हाताने गुण टिपल्याचा दावा करतोय आणि सक्सेसफुल देखील होतोय हा जर्सी क्रमांक 18। हा जर पॉइंट मारला असता ना तर ते हरला असतं जाम त्यांनी लावे। मी या ठिकाणी अशोक सवरकर आपल्याला विनंती करतो आपण पुढील सन्मान करायचा आहे। अशोक सवरकर यांच्या शुभ हस्ते आपण ग्रुप ग्रामपंचायत साळावचे विद्यमान उपसरपंच साहेब आदरणीय दिनेशजी बापलेकर यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय। मी अशोक सवरकर आपल्याला विनंती करतो आपण दिनेशजी त्या शिरमध्ये केले जात आहे। आता माझा प्रत्युत्तर दखल हर्ष सुरनकर एक लोणाचा बोजा स्वीकारून मात्र भैरवनाथ यशवंत कार संघ पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झालाय।
चला मित्रांनो, मैदान क्रमांक 2 वरती यापुढे होणारा सामना असेल आपल्याकरिता पहिला पुकार वादळ खारीकवाडा विरुद्ध सिद्धिविनायक आंबेकर. आपण तयारी करायचं आहे. वादळ खारीकवाडा विरुद्ध सिद्धिविनायक आंबेकर आपल्याकरिता पहिला पुकार. मला माहित पलीकडे 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 कुठल्या ग्राउंडवर आहे? टाईट केला. अरे ही भारी गेली सगळं एक्सपर्ट आहेत. नॉलेज नाही बाकीचा बरोबर आहे, त्यांचा ताकद आहे, त्यांना दिमाग नाही खेळायला पाहिजे. नॉलेज नाही. ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय वैभवजी कांबळे आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आदरणीय विनायकजी कांबळे आपल्याला विनंती आहे. हे 4 मार 3 मारली बघ त्यांनी. यावेळेस मात्र 6 आणि 11 तर मैदान क्रमांक 2 वरती 10 गुणांनी आघाडीवरती असेल. अर्थातच संघ कंबाईन करावा लागेल. गाव दुबे रोड बुद्रुक संघाला जर मित्रांनो आपल्याला विजय संपादन या मातीमध्ये करायचं असेल चढाई करता जयेश गावट एक जबरदस्त आणि महाप्रचंड आणि महाकाय ताकद असा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. पेठ तालुक्याचा एक अग्रेसर असलेला आणि अग्रगण्य स्थान मिळवणारा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. अर्थातच जयेश गावटच्या सोबत रोशन मडवीला शिकारला बनवलं जात आहे. सुंदर पकड आपल्याला बघायला मिळते माउंट कोरली सिंगाच्या माध्यमातून. ए जॅक्सन बाबेला उतरव. तो काय टाकल्या तो पण का फुल पकड आहे. माउंट कार्मेल कोरली संघ आपल्याला बघायला मिळतोय. मित्रांनो निश्चितच आपण एका बलाढ्याच्या संघासमोर लढत देत असताना 6 गुणांची आघाडी मात्र धारण केलेली आहे. चला दुसरा पुकार असेल आपल्याला सिद्धिविनायक आंबेकर विरुद्ध वादळ खारीकवाडा. आपण तयारी करायचं आपल्याकडे दुसरा पुकार सेकंड कॉल वादळ खारीकवाडा विरुद्ध सिद्धिविनायक आंबेकर. लावतो खरं मित्रांनो एक सुंदर संघ आपल्याला बघायला मिळतोय. मुरुड तालुक्यामध्ये एक जबरदस्त संघ म्हणून संबोधला जाणारा हा माउंट कार्मेल कोरली संघ बघायला मिळतोय. मिस्टर पेन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली निशिता संघ या ठिकाणी मार्गस्थ आपल्याला होताना बघायला मिळतोय. अनेक नवोदित संघ या ठिकाणी आणि खेळाडू तयार करण्याचा प्रयत्न नेस्टर यांच्या माध्यमातून केला जातोय. आपल्याला देखील धन्यवाद असेल कारण आपण आज या कबड्डी स्पर्धेमध्ये आपला संघ घेऊन आलात. त्या ठिकाणी मैदान क्रमांक 2 वरती देखील सुंदर कमबॅक आपल्याला बघायला मिळतोय. गावदेवी रोड बुद्रुक संघाचा बघूया कितपत प्रयत्न केले जातात. आता मात्र सवर्ग यांचे शुभास्ते आपण ग्रुप ग्रामपंचायत साळावचे सरपंच आदरणीय वैभवजी कांबळी यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करत आहोत. अनिल सवरकर आपल्याला विनंती करतो आपण आदरणीय वैभवजी कांबळी यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. का युवा नेतृत्व आपल्याला विभागामध्ये बघायला मिळत आहे. खऱ्या अर्थाने ज्यांनी साळाव ग्रामपंचायतीचा विकासाचा ठसा ज्यांनी अंगीकारलेला आहे अशा आदरणीय वैभवजी कांबळी यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतो. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्याला या ग्रामपंचायत मध्ये बघायला मिळत आहे. अर्थातच या साळाव ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक आदरणीय वैभवजी कांबळी. धन्यवाद. चला मित्रांनो सामना संपुष्टात येतो. मैदान क्रमांक 2 वरती आपल्याकरिता हा तिसरा अंतिम पुकार सिद्धिविनायक आंबेकर विरुद्ध वादळ खारीकवाडा
2 मिनिटांमध्ये आपण त्वरित त्या ठिकाणी मैदानाचा ताबा घ्या. मैदान क्रमांक 2. पॉइंट में लगाओ लगाया आता मात्र यावेळेस हा 18 नंबर बघायला मिळतोय. 4 विरुद्ध 1 असं समीकरण. यावेळेस मात्र काहीतरी प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न झालाय आणि मात्र दोन्ही संघांना 1-1 गुण दिला जातोय. परंतु रोशन मडवी यावेळेस मैदानामध्ये येतोय. मित्रा, मैदानामध्ये येऊन फायदा नाही आहे, तर प्रयत्न मोठा करावा लागेल. आपण देखील एक बलाढ्य संघ आहात. लावली त्याला समजलंच नाही आला तर जय बजरंग रोहा विरुद्ध जय हनुमान उसरोली. आपण डायरेक्ट राहायचं. जय बजरंग रोहा विरुद्ध जय हनुमान उसरोली. आपण तयारीत राहायचं. आपल्या घराचा पहिला बघा. घरी जायची पाली आहे. आयोजक आपण हातोडी घेऊन मैदानामध्ये जायचं. 5 मिनिटं म्हणण्यास सांगितलं. खेळाने हातोडी घेऊन जायचं मैदान क्रमांक 1 कडे. क्रिकेटचा पण दोन्ही पण इथं टॉप चला मैदान क्रमांक 2. दोन्ही पण इथं आपल्याकडे आपण चला वादळ खारीकवाडा सिद्धिविनायक आंबेकर. सिद्धिविनायक आंबेकर नांदगाव वादळ खारीकवाडा. पण थोडी ताबा घ्यायचा मित्रांनो. त्वरित चला. लोन त्या ठिकाणी आपल्याला विनंती आहे. मैदान क्रमांक 2 रिकामा आहे. शेवटची 2 मिनिटं असेल आपल्याकडे. आपण त्वरित ताबा घ्यायचा. आंबेकर विरुद्ध खारीकवाडा. 2 पॉइंट भेटतात. 10 साल होतील झाले तर रेडला पॉइंट आले. अरे पॉइंट में एकट्याने जोडवला. आता मात्र सुपर टाका होतो आणि कमलाच्या दिशेने वाटचाल करतोय. अर्थातच भैरवनाथ यशवंत गाड संघ ही 3rd रेड सक्सेस होणं प्रचंड महत्वाचं असेल. परंतु बघूया कुर्ली संघ देखील त्या ठिकाणी पूर्णतः सज्ज आहे. यावेळेस मात्र जबरदस्त मात्र चक्सावर उभा ठाकला आणि मात्र त्या ठिकाणी जेरबंद केलं जात आहे. गेम आहे ते यार जाऊ ते आम्ही त्यांना टाइम आहे अजून 5 मिनिटं करण्यासाठी घेतील. अजून 7ची आहे लीड ना अजून. चला दुसरा प्रकार आहे आपल्याकडे. जय बजरंग रोहा विरुद्ध जय हनुमान उसरोली. आपण तयारीत राहायचं आहे. तिसऱ्या पुकारला संघ या ठिकाणी मैदानामध्ये हजर राहणं बंधनकारक असेल. मैदान क्रमांक 2 वादळ खारीकवाडा सिद्धिविनायक आंबेकर. पॉवरफुल आहे. आता जाऊन टाकून दिसलं आता कालचे 2 मिनिटं 5 मिनिटं पण बघा
हे तिघांना पण हाणल तो. यावेळेस मात्र सुपर टाकायची नामी संधी असेल ऍडव्हान्स टॅकल आणि निश्चितच मित्रांनो ही पकड हातातून सुटत नाहीये. पाहिजे हो. तर हा सामना कोट तालुक्यातील संघ आहे आणि विभागीय कबड्डी स्पर्धा खेळतो, परंतु आज मात्र या ठिकाणी कमालीचा संघर्ष त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतं. यावेळेस बघूया रोशन मडवी यशस्वी बोनस. बोनस बरोबर आहे. यावेळेस मात्र वरती कर, मोबाईल वरती कर. स्ट्रगल सुरू आहे. बघूया कितपत प्रयत्न करतो खेळाडू. यावेळेस मात्र सक्सेसफुल होतो सडा बहादर. 11 आणि 22. बरोबर आहे. चाल बरोबर आहे. बजेट दिलाय का मला. यावेळेस मात्र जबरदस्त पकड. चढाई करता पुन्हा एकदा रोशन त्याला मडवी. लावली. यावेळेस मात्र निसटतो सुंदर पकड. चला वादळ खारीकवाडा सिद्धिविनायक आंबेकर. आता काय जाऊन फक्त उभा राहायचं त्याला. पूर्ण 25-30 सेकंद घालवायचं. 10ची लेड आहे. आता नाही आता दर आहे. दोन पडायला पाहिजे. चला चला. आता 2च रेड भेट. मित्रांनो आंबेकर संघ या ठिकाणी आला, 4 होते. तरी देखील अजूनपर्यंत या ठिकाणी वादळ खारीकवाडा संघ येत नाही आहे. हे कुठेतरी चुकीचं आहे मित्रांनो. आपण या ठिकाणी मुरुड तालुक्यामध्ये जर स्पर्धा असेल तर आपण यजमान असतात. आपण वेळेमध्ये उपस्थित राहणे या ठिकाणी बंधनकारक आहे, गरजेचे आहे. दोन्ही आउट आहे. लावली हो. आई शप्प. आई तुला आरवती रो करतो. गेला असता ना लॉट. शर्यतीच झालं पहिल्यांची. गेम होती 5 वर आली असती. सामना संपतोय. चला तिसरा अंतिम पुकार.